नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण जे अंकुरची चारू ही लागवड केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आजची 12 डिसेंबर म्हणजे जेमतेम आता ही तूर वाढण्याच्या अवस्थेत आहे. परंतु मित्रांनो, आपण जेव्हा लागवड केली होती तेव्हापासून ते आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि कशा पद्धतीने लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता की 2 दाणे 1 दाणे 2 दाणे 1 दाणे अशी लागवड आहे. परंतु लागवड थोडी लेट असल्याकारणाने जे आपल्याला खोड बनायला पाहिजे होतं ते बनलं नाही. असो, पुढच्या वर्षी आपण लागवड करताना मेचा शेवटचा हप्ता किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपण याच्यात लागवड करायची आहे. आणि जे अंतर आहे ते साधारणतः अंतर याच्यामध्ये 1.25 फूट ठेवलेलं आहे ते आपण कमी करून एकतर 4 बियाणे किंवा 2 बियाणे किंवा 1 बियाणं याच्यामध्ये एक टाकून अशी पुढच्या वर्षी आपण लागवड करू. आता झालं असं की तुम्ही बघू शकता की यावर्षी जर म्हटलं शेंगांचं प्रमाण तर ते कमीच आहे आणि तुम्ही बघू शकता की शेवटच्या टप्प्यामध्ये आता हे तूर आहे. काही शेंगा वाढलेल्या आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला बघू शकता की दाण्यांचं जे एकंदरीत वजन आहे ते कमी इकडे आपल्याला पाहायला मिळते. आता याचं नेमकेपणाने कारण काय ते आपल्याला माहीत नाही, कारण जी लागवड त्याच्यानंतर खत व्यवस्थापन सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित केलेल्या आहे. आणि जेव्हा लागवड केली त्यानंतर आपण याला ड्रिंचिंगसुद्धा केली, त्यामुळे आपल्या परीने कुठलेच असं याच्यामध्ये आशंका राहील किंवा आपल्यामुळे कुठलं तरी नुकसान होईल असं आपण काहीच यावर्षी ठेवलं नव्हतं. पारंपरिक जी लागवड करतो त्यापेक्षा यावर्षी पीक आपलं चांगलं आहे. परंतु निश्चितच वातावरणाचा जो झालेला बदल आहे त्याचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे. कारण 6 महिने पाऊस झाला, त्यामध्ये शेवटचा पाऊस जो झाला 2 नोव्हेंबरला आणि त्या दिवशी एवढा पाऊस झाला की बेतुफान पाऊस झाला, तर त्याचा परिणामसुद्धा तूर पिकावर झाला. कारण बरेच आपण जो आधीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात आपण सांगितलेलं आहे की किती शेतकऱ्यांचं आपल्याला कंप्लेंट आहे की आमची तूर पिकाला अजून सेटिंग होत नाही आहे, म्हणजे फुलावस्थाच आहे. आणि तसे प्लॉट आपण बघितलेसुद्धा आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेसुद्धा. आता आपण काय झालं की आपण जसं त्याच्यामध्ये फुलधारणा झाली किंवा काय झालं तर तेव्हा आपण बरोबर फवारण्या घेतल्या तर त्याचा आपल्याला निश्चितच याच्यामध्ये चांगला फायदा झालेला दिसतो आहे. परंतु उत्पादनाच्या बाबतीत जर म्हटलं तर थोडाफार आपल्याला फटका ह्या वातावरणामुळे बसलेला दिसत आहे. परंतु शेंगांचं जर म्हटलं एकंदरीत तर चांगल्या भरलेल्या शेंगा आहे. 4 दाण्याच्या 3 दाण्याच्या ही अंकुरची चारू आहे. आता याच्यामध्ये कुठंच तुम्हाला असं बघता येत नाही की फुलंच आहेत किंवा काय आहेत. चांगल्या पद्धतीने जेव्हा आपण फवारणी घेतली तेव्हा याची सेटिंग चांगल्या पद्धतीने झाली. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आपण टाटाचं बहार वापरलं होतं, त्याचा आपल्याला निश्चितच फायदा झाला. त्याच्यानंतर इझी स्टीम वापरलं, त्याचासुद्धा तिसऱ्या फवाऱ्यामध्ये चांगला फायदा झाला. शेंगांचं प्रमाण तसं पाहिजे तसं नाही आहे, परंतु इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याला चांगलं असं याच्यामध्ये उत्पन्न होईल अशी आपली आशा आहे. कारण आता इथं जर बघितलं तर ह्या प्लॉटचा आणि ह्या प्लॉटचा साधारणतः फक्त 6 ते 7 दिवसाचा फरक आहे. परंतु याच्यामध्ये वाढण्याच्या अवस्थेमध्ये आता तूर पीक आलं आणि इथं तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने अजून फुलंच आहेत किंवा काही पापड्याच तयार होत आहे. तर निश्चितच असा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्या याच्यात झालेला नाही आहे. आपण जो कालचा व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंसुद्धा आहे की कशा पद्धतीने तूर पिकाचे 3-13 वाजलेले आहेत काही शेतकऱ्यांचे. आता इथं हा 2 एकराचा प्लॉट आहे. सेटिंग इतकी भारी होती, त्याच्यामध्ये फुलधारणा इतकी प्रचंड होती आणि चांगल्या पद्धतीने तूर पीक होतं. परंतु याच्यामध्ये फवारणी म्हणा किंवा काय ते नियोजन चुकल्यामुळे तुम्ही बघू शकता की काही शेंगा वाढल्यात, काही शेंगाच आहेत तर काही फुलंच आहेत असं झालेलं आहे. आणि निश्चितच तसं आपल्या तूर पिकामध्ये नाही झालं. ती कशामुळे? कारण एकंदरीत आपण ज्या फवारण्या घेतल्या त्या वेळेवर टाईम टू टाईम फवारण्या घेतल्या. म्हणजे जेव्हा आपलं तूर पीक असं कणावर होतं तेव्हा आपण त्याच्यामध्ये टॉनिक वापरलं होतं. त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं सुपर बियॉन. तुम्ही कुठलंही टाटाचंही वापरलं असतं तर चाललं असतं. त्यानंतर परत 8 दिवसानंतर आपण फवारणी जेव्हा कळीवर आलं होतं, फुलावर आलं होतं, तेव्हा आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मायक्रोन्युट्रिएंट MRC कंपनीचं MCR कंपनीचं FRC की MCR ते आहे ते घेतलं होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण प्रोक्लेम आणि सोबत टाटा बहार घेतलं होतं आणि त्याचा निश्चितच एवढा रिझल्ट आपल्याला भेटला होता की पटापट शेंगा अवस्थेमध्ये आपलं तूर पीक आलं होतं. कळ्यांचं म्हणजे हे जे सेटिंग होत आहे
तर ही सेटिंग चांगल्या पद्धतीने झाली होती. तो एक फायदा झाला होता. परंतु त्याच्यानंतर काय झालं, वातावरणाचा जो बदल आहे, प्रभाव आहे, त्याचा निश्चितच जर ह्या तूर पिकावर एवढा प्रभाव झाला तर निश्चितच तिकडे होणं गरजेचंच होतं. परंतु होताना तुम्ही बघू शकता की एकदम कमी, म्हणजे 2 तूर पिकातील जो लागवडीचा कालावधी आहे तो फक्त एक 7 ते 8 दिवस. परंतु इकडे तुम्ही बघू शकता की कशी अवस्था आहे, म्हणजे वाळलेली शेंगसुद्धा आहे, ही शेंगसुद्धा आहे आणि कडी अवस्थेतली शेंगसुद्धा आहे आणि फुलंसुद्धा ह्याच्यावरती आहे. म्हणजे त्याची सेटिंग ज्या पिरियडमध्ये व्हायला पाहिजे ती पूर्ण झाली नाही. आणि तेच इकडे जर बघितलं आपल्या प्लॉटमध्ये तर तुम्ही निश्चितच बघू शकता की शेंगा आता चांगल्या वाढण्याच्या अवस्थेमध्ये इथं आलेलं आहे आणि शेंगांचं प्रमाण निश्चितच पाहिजे एवढं नाही आहे, परंतु निश्चितच चांगलं आहे. तर एकंदरीत अशा गोष्टी झालेल्या आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटसुद्धा केलं होतं की अशा पद्धतीने आमचं पण तूर पिकांचं असंच झालेलं आहे. म्हणजे वाटोळंच म्हणता येईल, कारण आत्ता डिसेंबरची 12 तारीख आहे आणि हे तूर पीक आता डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये काढणीला येईल. याची हार्वेस्टिंग होईल, म्हणजे याचंच आपण काढणीला येईल हे पीक. आणि तिकडे जर बघितलं तर अजून एक पूर्ण महिना त्याच्यामध्ये जाईल, त्यापेक्षा जाईल आणि जाईल तर जाईल, परंतु पाहिजे त्या संख्येत, पाहिजे त्या प्रमाणात त्याला शेंगासुद्धा नाही आहे. आणि जे फुलं आहेत त्याचं जे रूपांतर होईल की नाही होईल ही शाश्वती नाही आहे. मग असं निश्चितच ह्याच गोष्टीमुळे झालं की वातावरणाचा फरक. परंतु तुम्हाला सांगतो मित्रांनो, वातावरणाचा जर फरक आहेच, परंतु आपल्या ज्या हातामध्ये गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या करणे गरजेचं आहे. म्हणजे लक्ष केंद्रित करून सगळ्या गोष्टी करण्याचं आहे. आता ह्याच तूर पिकामध्ये जर आपण तसंच केलं असतं तर आपल्याला निश्चितच मोठ्या प्रमाणात फटका बसला असता. कारण जेव्हा आपलं तूर पीक कणावर आलं, बरोबर आपण कणावर त्याच्यामध्ये फवारणी घेतली तर निश्चितच त्याचं चांगलं जे सुपर बियॉन्ड टॉनिक घेतलं होतं त्याचा याच्यामध्ये चांगला परिणाम झाला आणि खूप जास्त प्रमाणात याला फुटवे वगैरे, त्याचबरोबर कळ्या वगैरे आल्या होत्या. मग तिथून 8 दिवसांना आपण चांगलं फवारणी घेतली, त्याच्यामध्ये प्रोक्लेम घेतलं, त्यासोबत आपण मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं, त्यासोबत आपण त्याच्यामध्ये टाटा बहार घेतलं. ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये घेतल्या, मग त्याचा निश्चितच खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला फायदा झाला. मग वातावरण तेव्हाही ढगाळ होतं, 2-3दा आपल्याला माहिती आहे की ढगाळ वातावरण झाले आणि त्याचा फटका बसला, परंतु पाहिजे तेवढा फटका नाही बसला. शेंगांचं जे प्रमाण आहे ते याच्यामध्ये भरपूर झालं. मग त्यानंतर परत आपण 15 दिवसानंतर चांगले स्ट्रॉंग त्याच्यामध्ये आपण 0050 हे विद्राव्य खत घेतलं. त्यामध्ये आपण इझिस्टीम, जे की त्याच्यामध्ये जे घटक होते की पूर्ण मायक्रोन्यूट्रिएंट सगळे आणि सेटिंग करणे, ते एकच घेतलं होतं. त्याऐवजी तुम्ही मग एखादं कुठलं तरी टॉनिकसुद्धा वापरू शकले असते. टाटा बहार पुन्हा जर वापरलं असतं तरी त्याचा फायदा झाला असता. आणि खत आलं त्याच्यात. आता त्याच्यामध्ये तर त्यांनी सांगितलं होतं की 0050 घ्यायचं काही गरज नाही, परंतु आपण त्याच्यामध्ये ते घेतलं होतं, कारण आपल्याला माहीत होतं की पुढे जर फवारणी झाली नाही तर मग काय. आणि तसंच झालं, मग त्याच्यानंतर फवारणीच झाली नाही. मग तुम्ही बघू शकता की ह्या ज्या शेंगा चांगल्या पद्धतीने भरलेल्या आहेत त्याचंच एक कारण आहे की 0050 आपण त्याच्यामध्ये खत घेतलं होतं. तर अशा पद्धतीने तुम्हालाही करणे गरजेचं आहे. टाईम टू टाईम ह्या 3 गोष्टी केल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला फूल कुठं दिसत नाही आणि 90% ज्या शेंगा झालेल्या आहेत आणि 10% ज्या मागच्या शेंगा आहेत त्या होत आहे. परंतु महिन्याच्या ह्या शेवटच्या कालावधीत किंवा शेवटच्या हप्त्यामध्ये ते तूर पीक तुमच्या हातात येईल. म्हणजे डिसेंबर एंडिंग किंवा मग तुम्ही जानेवारीचा पहिला हप्ता पकडू शकता. अशा पद्धतीने हे तूर पीक आपल्या हातात येईल. परंतु इतर शेतकऱ्यांचं किती गंभीर समस्या झालेली आहे ती त्याच एका कारणामुळे की त्याला सतत फुलं येत राहिले त्याची सेटिंगच झाली नाही. आणि आपण सेटिंग होण्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये घेणे गरजेचं होतं तर घेतलं नाही. आता आपल्याला माहिती आहे की ते सेटिंग घेण्यासाठी काही घेणं गरजेचं नाही आहे, परंतु यावर्षी जो पाऊस झाला होता, ज्या गोष्टी झाल्या होत्या, सतत हिरवी रानं तूर, तर त्यासाठी त्या गोष्टी करणं गरजेच्या होत्या. आता तुम्ही बघू शकता की कुठं तर चांगले आपल्याला तुरीला शेंगा आहेत. इथं बघू शकता की चांगल्या पद्धतीने आहे आणि कुठं त्या जे काय पावसामुळे झालेलं आहे तेच आपल्या इथं झटका आहे. तर असो, एकंदरीत ह्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगायच्या होत्या की कशा पद्धतीने ज्या गोष्टी आपण केल्या त्याचा आपला फायदा झालेला आहे. तुमच्या तूर पिकामध्ये जर याच्यापेक्षा चांगली ग्रोथ असेल, याच्यापेक्षा चांगलं माल असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये काय काय नियोजन केलं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आम्हालाही त्याचा फायदा होईल. आता याचं उत्पन्न काय होईल त्या गोष्टी आपण झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूच. परंतु वातावरणाचा जो प्रभाव झालेला आहे तो तर याच्यामध्ये येणारच आहे. परंतु काही शेतकऱ्यांना असं झालं आहे की घरणाचा घाटका, म्हणजे ज्यांना असं वाटत होतं की एकरी 4-5 क्विंटल 6 क्विंटल तूर पीक होईल, त्यांचंसुद्धा 2 क्विंटल होईल की नाही
ही अशी गंभीर बाब झालेली आहे आणि त्याचं कारण एकच आहे की सेटिंगच झालेली नाही आहे त्यांच्या तूर पिकामध्ये. तर ह्या गोष्टी काय आहेत त्या आणि कशामुळे झाल्या तो एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये कित्येक जणांनी कमेंटसुद्धा केलेलं आहे की काय काय त्याच्यामध्ये परिणाम झाला आणि कशा कशा गोष्टींमुळे झालेलं आहे. परंतु आपण कशा पद्धतीने नियोजन केलं आणि काय एकंदरीत त्याचं आपल्याला फलित भेटलं ह्या गोष्टी सांगणंही गरजेच्या होत्या, म्हणून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सगळ्या घेतलेल्या आहे. आता कित्येक जण याच्यामध्ये कमेंटसुद्धा करतील की तुमचं तूर पीक पाहिजे त्या अवस्थेत नाही आहे किंवा तुम्हाला इतकं उत्पन्नसुद्धा होणार नाही आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचं एकदम काहीच नाही आहे त्यांच्या तुलनेनं आपलं तूर पीक चांगल्या अवस्थेत आहे हे दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे ज्यांना फटका बसला आहे ते कशामुळे काय फवारण्या जर त्यांच्या चुकल्या असतील तर ते एकंदरीत त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी त्या फवारण्या टाईम टू टाईम घेतील. खत नियोजन जर म्हटलं तर दोन्ही तिन्ही फवारण्यामध्ये खत आपलं जे मायक्रोन्यूट्रियनच्या माध्यमातून किंवा 0050 ते आलं, त्यामुळे खालून आपल्याला खत टाकण्याचा कुठला एक गरज ठरली नाही. आणि ज्या चुका मी केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला सांगतो की जी आपली लागवड तुम्हाला दिसते की थोडंसं अंतर दिसत आहे त्याच्यामध्ये, तर पुढच्या वर्षी आपण त्याच्यामध्ये अंतर कमी करणार आहोत त्या गोष्टी. दुसरी गोष्ट, खतांमध्ये आपण कुठलीच हलगर्जी केलेली नाही आहे आणि सुरुवातपासून जशी जशी लागवड केली आणि त्याच्यामध्ये काय काय गेलं तर थोडक्यामध्ये एका मिनटामध्ये तुम्हाला सांगतो. लागवड केली त्यानंतर 7-8 दिवसांना आपण NPK त्याच्यामध्ये एकरी 1 किलो सोडलं. जे अंतर घेतलेलं आहे ते आपलं जास्त झालेलं आहे, पुढच्या वर्षी आपण कमी करणार आहोत. 7.5 आणि पट्टा पद्धत किंवा 9-8 किंवा पट्टा पद्धत याच्यात असंच अंतर आपल्याला घ्यायचं, कारण मधात खूप सारी जागा सुटते. याच्यामध्ये आपण 12 फूट ठेवलं आणि त्याच्यात खूप जास्त जागा सुटली, त्याच्यामुळे उत्पादनावर तो पूर्ण परिणाम होतो. असो, मग त्याच्यानंतर ते तूर पीक झालं 25 ते 30 दिवसात. तर मग आपण पहिली शेंडेखोडणी केली. आता इथं दिसणारसुद्धा नाही तुम्हाला, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की तिथं खाली पहिली शेंडेखोडणी केली. तिथून 15 दिवस म्हणजे पहिले 30 आणि 15 45 दुसरी शेंडेखोडणी वरती केली. त्याचा आपल्याला फायदा असा झाला की ब्रांचिंग याला खूप झाली आणि चांगल्या पद्धतीने ते फुटली. त्या 2 गोष्टी केल्या. त्यानंतर मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण सोयाबीन 7व्या-8व्या दिवशी त्याच्यात टाकलं असेल ट्रॅक्टरच्या माध्यमातून, ते सोबत येत गेलं आणि मग ज्या 2-3 फवारण्या झाल्या त्या सोयाबीनसोबतच तूर पिकावर झाल्या. ते झालं. मग सोयाबीन आपलं निघून आलं. सोयाबीन निघाल्यानंतर मग मेन महत्त्वाचं, जेव्हा ही कणावर आली तेव्हा आपण पहिलं प्रोपेक्स सुपर, त्याच्यामध्ये सुपर बियॉन्ड टॉनिक घेतलं. तुम्ही कुठलंही घेतलं असतं, साधा सिंपल फवारा घेतला. आपल्याला एकरी 300 ते 400 रुपये लागले. म्हणजे जे आपले हातपंप आपण 5-4 पंप घेतले होते त्याच्यामध्ये स्वस्तात मस्त तो 7 एकरासाठी आपल्याला 1200 रुपये ते आणि मजुरी असं टोटल 700-800 ते पकडले तर 2000मध्ये तो फवारा गेला. मग त्यानंतर तिथून 8 दिवसांनाच आपण फवारणी घेतली, कारण आपण गॅस पॉयझन घेतलं होतं फक्त आपल्यामध्ये पाने गुंडाळणारी अळी होती म्हणून. रोग जर असता तर मग आपण तेव्हा प्रोक्लेम घेतलं असतं, प्रोपेक्स सुपर न वापरता. ते झालं. मग तिथून 8 दिवसांना आपण प्रोक्लेम, त्याच्यामध्ये जे काय आपण MRC कंपनीचं मायक्रोन्यूट्रियन घेतलं होतं त्या गोष्टी 2 घेतल्या आणि त्याचासुद्धा आपल्याला फायदा झाला. मग तिथून इतक्या चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये फुलं आले आणि त्या फुलांचं रूपांतर आपल्याला शेंगांमध्ये करणे गरजेचं होतं. तर तिथून एक 12 ते 13व्या दिवशी आपण त्याच्यामध्ये चांगलं स्ट्रॉंग अळीनाशक म्हणजे बॅरेझेट याच्यामध्ये वापरलं आणि त्या बॅरेझेटमध्ये आपण त्याच्यामध्ये मग मायक्रोन्यूट्रियनसुद्धा जे तुम्हाला सांगितलं की एक चांगलं कॉम्पॅक्ट होतं ते, आणि त्याच्यामध्ये 0050 वापरलं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यात काही करणं गरजेचं नव्हतं. तर असं निश्चितच आपलं झालेलं आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ लांब झाला तरी तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अंधारसुद्धा झाला, परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजपर्यंत कशा झाल्या त्या सांगायच्या होत्या, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.